जय मित्र, आपलं द गुजू यूट्यूब चॅनलवर मित्रांनो, सध्या शासनाच्या ज्या काही विविध पदभरत्या कर्मचारी भरती होत असते, तर ती वेगवेगळ्या या ठिकाणी परीक्षेच्या माध्यमातून, वेगवेगळ्या पोर्टलच्या माध्यमातून होत असते। तर आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरती म्हटली तर त्याच्यासाठी पवित्र पोर्टल जे काही सध्या क्रिएट करण्यात आलं आहे आणि त्याच्या माध्यमातून जी काही भरती प्रक्रिया असेल तर ती भरती प्रक्रिया आपल्याला मागच्या जी काही 2000 या ठिकाणी 22ची पदभरती असेल, बरोबर, त्यानंतर 2017ची पदभरती असेल, त्यानंतर आता जी काही 2000 ह्या ठिकाणी 25ची पदभरती आहे तर ती आपल्याला पवित्र पोर्टल मार्फत सध्या होणार आहे। आता ह्याच्यामध्ये फक्त पवित्र पोर्टल मध्ये जी काही शिक्षक पदभरती आहे तर तीच न होता आता जी काही शिक्षकेतर कर्मचारी आहे तर ते शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती देखील आता पवित्र पोर्टल मार्फतच सध्या बघा होणार आहे। आणि त्या अनुषंगाने मागच्या अनेक दिवसापासून सध्या बघा जो काही मुद्दा चर्चेत होता की पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती, कारण शिक्षकेतर कर्मचारी देखील सध्या बघा अनेक वर्षापासून जी काही पदं आहे तर ती पदं सध्या रिक्त आहे। आता त्या अनुषंगाने या ठिकाणी जो काही शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने एक पत्र देखील इथं इश्यू करण्यात आलं होतं। आता हे जे पत्र आहे तर हे पत्र 21/2/2024ला इथं इश्यू करण्यात आलं होतं, जुनं पत्र आहे। आणि हे पत्र बघा या ठिकाणी शिक्षण संचालक माध्यमिक व या ठिकाणी उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणेच्या वतीने इथं देण्यात आलं होतं। आता ह्याच्यामध्ये जो विषय बघितला आपण तर विषय इथं शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधानुसार करावयाच्या कार्यवाहीबाबत अशा पद्धतीने इथं विषय होता। तर ह्याच्यामध्ये काय म्हणण्यात आलं होतं की ह्याच्यात बघा एक स्टेटमेंट देण्यात आलं होतं की सबब या प्रकरणी माननीय उच्च न्यायालयाने निर्देश विचारात घेऊन शासनाच्या 28/1/2019च्या आकृतीबंधानुसार 7/3/2009च्या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांच्या शिक्षकेतर पदाच्या संच मान्यता व त्या अनुषंगाने इतर कार्यवाही तात्काळ पूर्ण करावी किंवा तात्काळ सुरू करावी अशा पद्धतीने इथं ह्या पत्राच्या माध्यमातून सूचना बघा देण्यात आल्या होत्या। कारण हा जो काही मुद्दा होता तर हा मुद्दा जो सध्या कोर्टामध्ये या ठिकाणी जी रिट याचिका आहे तर ती रिट याचिका बघा ह्या भरतीच्या अनुषंगाने दाखल करण्यात आली होती आणि त्याच्यावरती पुढील जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया होणे देखील तितकंच गरजेचं होतं। आता त्या अनुषंगाने जे काही सकाळ वृत्तपत्र आहे तर त्याच्यामध्ये एक महत्त्वाची बातमी या ठिकाणी बघा आलेली आहे की शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जी काही भरती आहे तर ती भरती आता पवित्र पोर्टल मार्फत ह्या ठिकाणी होणार अशा पद्धतीने न्यूज आलेली आहे। आणि ह्याच्यामध्ये सविस्तर जर बघितलं तर ही न्यूज जी छत्रपती संभाजीनगर संदर्भात आहे त्याच्यात बघा राज्यातील शाळांमध्ये आता शिक्षकाप्रमाणे शिक्षकेतर कर्मचारींची ही भरती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होणार असल्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे। आता ह्याच्यामध्ये शिक्षक जी काही पदभरती आहे तर ती पदभरती आपल्या सर्वांना माहिती आहे की पवित्र पोर्टल मार्फत शिक्षकांची पदभरती होत असते। तर आता ह्याच्यामध्ये प्लस या ठिकाणी जे काही शिक्षकेतर कर्मचारी आहे, आता शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये नेमकी कोणकोणत्या पदाची भरती होणार आहे किंवा कोणकोणती पदं सध्या बघा येणार आहेत त्याची माहिती देखील आपण पुढे घेऊया। परंतु इथं फिक्स झालेले जी काही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती आहे तर ती पदभरती देखील आता पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच सध्या बघा होणार आहे। आणि ही पदभरती चालू जो काही 2025चं हे वर्ष आहे तर ह्या वर्षामध्ये सध्या होणार आहे। तसंच बघा इथं पुढे काय म्हटलेलं आहे की शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर रफिक झकेरिया कॅम्पस येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय कार्यशाळेत या संदर्भात माहिती देण्यात आली। म्हणजे या ठिकाणी जी काही राज्यस्तरीय कार्यशाळा झाली तर त्या कार्यशाळेमध्ये शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने ही जी काही माहिती आहे तर ती माहिती सध्या त्या ठिकाणी देण्यात आली आहे। आता ह्याच्यामध्ये पुढे म्हटलेलं आहे की शाळांमध्ये शिक्षकांव्यतिरिक्त काम करणाऱ्या कनिष्ठ लिपिक, बरोबर, म्हणजे हे एक पद आलं कनिष्ठ लिपिक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसंदर्भात। त्यानंतर बघा इथं ग्रंथपाल जे काही पद आहे तर हे देखील महत्त्वाचं आहे। त्यानंतर बघा इथं प्रयोगशाळा सहाय्यक हे तिसरं पद आहे। त्यानंतर कार्यालयीन जे काही सहाय्यक असतो, बरोबर, हे चौथं पद असणार आहे। पाचवं जे पद आहे सर्वात महत्त्वाचं शिपाई पद, अशा पदाच्या भरतीसाठी अद्यापर्यंत स्वतंत्र प्रक्रिया राबवली जात होती, मात्र त्याच्यामध्ये पारदर्शकतेचा अभाव, त्यानंतर स्थानिक राजकारणाचा प्रभाव आणि प्रक्रियेत होणाऱ्या विलंबामुळे अनेक समस्या निर्माण होत असत। यामुळेच आता शिक्षकेतर पदाची पदभरती जी आहे तर ती पवित्र म्हणजे जे काही पदव्युत्तर शिक्षक भरती प्रक्रिया होते म्हणजे शिक्षक भरती तर त्याच पोर्टल मार्फत सध्या बघा या ठिकाणी
होणार आहे। तर ह्या अनुषंगाने जी काही पदं आहे तर ती पदं बघा अशा पद्धतीने असणार आहे। त्याच्यामध्ये सर्वात जास्त आपल्याला माहिती आहे की जी पदं असणार आहे तर ती पदं या ठिकाणी शिपाई पदासाठी बघा सर्वात जास्त त्या ठिकाणी वेकेन्सी असणार आहे। त्यानंतर जे काही लिपिक असेल, कनिष्ठ लिपिक असेल, ग्रंथपाल असेल आणि प्रयोगशाळा बघा सहाय्यक, कार्यालयीन सहाय्यक अशी जी काही पदं आहे ती पदांची जी काही पदभरती असेल तर ती पदभरती आता लवकरात लवकर त्या ठिकाणी होऊ शकते आणि ही संपूर्ण जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया आता पवित्र पोर्टलमार्फतच सध्या आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे। आणि त्या अनुषंगाने ही जी काही न्यूज आहे तर ती न्यूज सध्या आलेली आहे आणि त्या अनुषंगाने संभाजीनगर येथे जे काही शालेय शिक्षण विभागाच्या वतीने जी माहिती असेल तर ती माहिती देखील इथं देण्यात आली। आता ह्याच्यामध्ये जे काही फायनल बघा अंतिम झाल्यानंतर जी काही भरती प्रक्रिया असेल तर ती भरती प्रक्रिया ह्याच्यामध्ये पुढे पूर्णत्वास त्या ठिकाणी येऊ शकते। तर ह्याच्यावर जो काही कोर्ट केस आहे त्या कोर्ट केसमुळे सध्या तरी पदभरतीच्या अनुषंगाने जो काही निर्णय असेल तर तो निर्णय सध्या तरी अजून घेतला नाही, परंतु ह्या ठिकाणी जवळपास फिक्स झालेले आहे की जी काही पदभरती असेल तर ती पदभरती आता फक्त पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सध्या बघा या ठिकाणी होणार आहे। कारण ह्याच्यामध्ये जी काही पारदर्शकता असेल बरोबर आणि स्थानिक जे राजकारणाचा या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा प्रभाव नसतो बरोबर आणि टेट परीक्षा ज्या पद्धतीने आपण देतो आणि पुढील जी काही प्रक्रिया पवित्र पोर्टलमार्फत सध्या होते तर त्याच अनुषंगाने या ठिकाणी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची देखील या ठिकाणी जी काही परीक्षा असेल तर ती परीक्षा मे बी कंडक्ट होऊ शकते आणि त्याच्यानंतर पवित्र पोर्टलमार्फत त्यांची जी काही शिफारस असेल तर ती शिफारस इथं जे काही उमेदवार असेल जे पात्र तर त्यांची इथं होऊ शकते। तर ही एक संधी देखील इथं बघा जे उमेदवार आहे तर त्या उमेदवारांसाठी अवेलेबल होणार आहे। तर नक्कीच बघा ह्या संदर्भात पुढील जी काही अपडेट असेल तर ती अपडेट आल्यावर तुमच्यापर्यंत आपण पोचवू। तर सध्या तरी शिक्षकेतर पदभरती देखील आता पवित्र पोर्टलद्वारे होणार अशा अनुषंगाने जी न्यूज आहे तर ती न्यूज देखील इथं आलेली आहे। तर सध्या ही एक महत्त्वाची नवीन अपडेट होती। जे उमेदवार शिक्षकेतर पदभरतीच्या अनुषंगाने वाट बघत होते तर त्यांच्यासाठी ही एक महत्त्वाची अपडेट होती। अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, बाजूला बेल आयकॉन त्याला देखील प्रेस करा। तसंच आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करू शकतात, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली तर तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकतात। तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।